आता तुम्ही देशातल्या तरुणांना काही उद्योग नाही, धंदे नाही, कशाच्याही नादाला लागतात, कॉक्रोच आहेत असं म्हणण्याचं दारिष्ट्य जेव्हा सर्वोच्च न्यायालयात दाखवलं जातं तेव्हा इथला भडकलेला तरुण वर्ग जर एकत्र येण्याची सुरुवात झाली असेल आणि त्याच्या माध्यमातून जर कोणीतरी मराठी पोरगा अमेरिकेतनं कॉक्रोच जनता पार्टी नावाचं पेज काढत असेल आणि त्याला सर्व राजकीय पक्षांच्या कैक पटीने जास्त रिस्पॉन्स मिळत असेल तर त्याच्यात पोटात दुखण्यासारखं काय आहे? म्हणून तुम्ही काय त्याचं पेजच उडवून टाकणार. गेल्या काही दिवसांमध्ये असं लक्षात येत आहे की बंडखोर विद्रोही लोकांचे ट्विटर अकाउंट डिलीट होत आहेत, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट होत आहेत, फेसबुक डिलीट होत आहेत. हे कशासाठी? मला आजही इंदिरा गांधींचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की त्यांच्या विरोधात JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये अतिशय उग्र आंदोलन चालायचे. पण एक इमर्जन्सीच्या काळात तुमचं हे वागणं आम्हाला मान्य नाही असं म्हणण्यासाठी आंदोलन झालं आणि स्वतः इंदिरा गांधींना आमंत्रित करण्यात आलं की आमचं निवेदन घेण्यासाठी तुम्हीच या. तेव्हा त्यांचे नेते सीताराम येचुरी होते आणि इंदिरा गांधी स्वतः दरवाज्यावर गेल्या आणि सीताराम येचुरी यांच्या हातनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातनं निवेदन घेतलं आणि नंतर त्यांनी ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुकांची माफीही मागितली. फार वर्ष झालेली नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण या देशातली लोकशाही आणि देशातली जनता प्रगल्भ आहे. चायनामध्ये टायनामेन स्क्वेअर मध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, गोळ्या घालून चिरडून टाकण्यात आलं. या देशाला तुम्ही कुठे नेताय? आरोप करण्यात आला की ते कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पाकिस्तानचे आणि बंगालचे लोक समावेश झालेले आहेत. त्याचा तो जो मुलगा आहे ज्यांनी हे सुरू केलं त्यांनी लगेच पुरावा टाकला आणि तो ऑफिशियल पुरावा टाकला की 18 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्याच्यातले 94% भारतीय आणि त्यांचं वय पण टाकलं.